पर कोस्टल रोड बन रहा है। अगर आप कोस्टल रोड का एग्जिट देखेंगे तो वो आ रहा है नाना नानी पार्क पे। वहां पे क्या प्लानिंग की गई, कैसे प्लानिंग की गई, किसी को कुछ नहीं पता। वहां पे एक पूरा बॉटलनेक बनेगा। ट्रैफिक की प्रॉब्लम से ऑलरेडी वर्सोवा जूझ रहा है। इस प्रॉब्लम को और ज्यादा बढ़ाने का काम भारती लवेकर जी कर रही है। वर्सोवा विधानसभेत फरहान आझमी मोफत आरोग्य सेवा आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार। भाजपने वर्सोव्यात गेल्या 10 वर्षात 10 कामे केली नाहीत। काँग्रेसच्या न्याय यात्रेत फरहान आझमींचं वक्तव्य। जगत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वर्सोवा विधानसभेमध्ये आहोत आणि आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे वर्सोवा विधानसभेतील प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक गल्लीपर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय। तिथले स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या संदर्भामध्ये असतील, इतर कुठल्याही शैक्षणिक संदर्भात असेल, प्रत्येक मदत ते त्यांच्या माध्यमातून देण्याचं काम करतात। आणि महत्वाचं म्हणजे ते आज सुद्धा समजतात की मी एक काँग्रेसचा साधा कार्यकर्ता आहे आणि माझी जबाबदारी आहे सामान्य नागरिकांची सेवा करणं। आणि हेच कार्य काँग्रेस गेली अनेक वर्षापासून करत आलेलं आहे आणि तेच कार्य यांच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे आता त्यांच्या माध्यमातून जे रिक्षा चालक आहेत त्यांना सुद्धा हेल्थ कार्ड देण्यात आलेलं आहे। त्यांना आरोग्यासाठी कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर ते सदैव त्यांच्यासाठी आहेत। आणि महत्वाचं म्हणजे प्रथमच या विभागामध्ये पाहायला गेलं की त्यांनी एक टोल फ्री नंबर दिलेला आहे। फक्त सामान्य नागरिकांना एक मिस कॉल द्यायचा आहे। मिस कॉल दिल्यानंतर लगेच त्यांना त्यांच्या माध्यमातून मदत दिली जाते। येणाऱ्या काळामध्ये आणखी अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहेत त्या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। सर, जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये तुमच्या माध्यमातून विविध असे उपक्रम सुरू आहेत। महत्वाचं म्हणजे सध्या तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे वर्सोवा विधानसभेमध्ये। अशा कोणकोणत्या समस्या आहेत तुम्हाला वाटते की भाजपच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात झालेल्या नाहीयेत आणि ते तुमच्या माध्यमातून होत आहेत? एक गोष्टी असेल तर मी सांगतो, 10 गोष्टी आहेत। भाजपाला 10 वर्षात ते आमदार जिंकून दिला पब्लिकने। त्यांनी काय काम केलं? काहीच नाही केलं। आज वर्सोवा विधानसभा में इतनी प्रॉब्लम है। सबसे पहले जब भारती लवेकर को चुन के दिया गया था, मैं वर्सोवा गांव से स्टार्ट करता हूँ, कोली समाज से। उन्होंने कहा था कि डीजल की सब्सिडी दिलाएंगी कोली लोगों को, वो काम नहीं हुआ। फिर आप आ जाइए यारी रोड। आज वहां पर कोस्टल रोड बन रहा है। अगर आप कोस्टल रोड का एग्जिट देखेंगे तो वो आ रहा है नाना नानी पार्क पे। वहां पे क्या प्लानिंग की गई, कैसे प्लानिंग की गई, किसी को कुछ नहीं पता। वहां पे एक पूरा बॉटलनेक बनेगा। ट्रैफिक की प्रॉब्लम से ऑलरेडी वर्सोवा जूझ रहा है। इस प्रॉब्लम को और ज्यादा बढ़ाने का काम भारती लवेकर जी कर रही है। JVLR का जो हाईवे कनेक्टर था, पिछले 10 साल से मैं उसको वैसे का वैसा देख रहा हूँ। आज तक वो ओशिवारा में कनेक्ट हो नहीं पाया है। आप एवरशाइन चले जाइए, उसमें वहां का भी रोड की जो कनेक्टिविटी थी वो भी आज तक हुई नहीं। तो ये सारे मुद्दे मसाइल हैं लोगों के जो इन्होंने बिल्कुल ध्यान दिए नहीं। अब एक बहुत बड़ा मुद्दा जो आ रहा है, यहाँ पे बहुत सारी बिल्डिंग रीडेवलपमेंट में जा रही है। अगर आप देखेंगे सरकार ने महारा की जो बिल्डिंग रीडेवलपमेंट में जा रही है उसको 6 का FSI मिल रहा है, लेकिन जो सामान्य बिल्डिंग रीडेवलपमेंट में जा रही है उसको सिर्फ 3 का FSI मिल रहा है। तो उनके साथ ये नाइंसाफी क्यों? एक महारा बिल्डिंग को 6 का FSI मिल रहा है और एक सामान्य बिल्डिंग को 3 का FSI मिल रहा है। इस पर भी लवेकर जी ने कोई आवाज नहीं उठाई। आरोग्य की समस्या है। ये जो विधानसभा है यहाँ पे मच्छरों का बहुत प्रॉब्लम है, उस पर भी उन्होंने कोई काम नहीं किया। आए दिन आप सुन रहे हैं कि लोग डेंगू से मर रहे हैं, तो उस पर भी उन्होंने कोई काम नहीं किया। मैंग्रोव को खुलेआम बिल्डर्स नष्ट कर रहे हैं। तो ये क्या चाहती है कि वर्सोवा डूब जाए? जो तो लवेकर जी ने कोई काम नहीं किया। तो मैं उसी तरफ केंद्रित करना चाहूंगा कि अगर कांग्रेस आई, कांग्रेस इन सारे मुद्दों को काम करेगी। अगर पार्टी मुझे मेरा कैंडिडेट अपना कैंडिडेट बनाती है
मेरा सबसे पहला मुद्दा रहेगा कि मैं 24 घंटे का एक कॉल सेंटर खोलूंगा, एमएलए हेल्पलाइन। एमएलए हेल्पलाइन का ये मकसद रहेगा कि कोई भी नागरिक वर्सोवा का, अभी आपने जैसे कहा कि हमने एक टोल फ्री नंबर स्टार्ट किया है फॉर वोटर रजिस्ट्रेशन और हेल्थ कार्ड के बेनिफिट के लिए, वैसे ही किसी भी नागरिक को कोई भी तकलीफ होगी उस कॉल सेंटर पे रजिस्टर करेगा, 24 घंटे के अंदर उस तकलीफ का हम समाधान करने का काम करेंगे। रेडिओचा विषय घेतला तुम्ही, इथून 500 मीटरच्या अंतरावर असलेलं गणेश नगर, त्या ठिकाणी 1200 ते 1500 रहिवासी आहेत की त्यांनी 15 वर्षाला अध्यक्षांना घर मिळालेलं नाहीये, घरापासून वंचित आहे। जे शिफ्टिंग दिलं होतं त्या शिफ्टिंग मध्ये सुद्धा आता त्यांना सुव्यवस्था मिळत नाही, वीज भरले गेलेले नाहीये, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? ते बिल्डर लॉबीशी ते मिळून काम करत आहे, तुम्हाला ते माहिती आहे, त्यांनी खूप पैसे बिल्डर लॉबीशी घेतले आहेत। तुम्ही त्यांचा एफिडेव्हिट बघा, जेव्हा ते फर्स्ट टाइम जिंकून आले होते त्यांची इन्कम होती 21,000 रुपये, त्यांचे 2019 तुम्ही एफिडेव्हिट बघा त्यांची इन्कम कशी आहे, ते कसं झालंय। ते SRA चे जितके प्रोग्राम होते बिल्डर लॉबीतून हे मिळून ते त्यांनी काम केलं। आम्ही आलो नंतर आम्ही हेच काम करणार की जे जे रहिवासी आहे ज्यांचा SRA चा प्रोजेक्ट स्टक झाला, मी SRA चेअरमनशी पण बोललो की जे आहे ते बिल्डर काम नाही करत, आम्ही नवीन बिल्डर आणून ते काम करून देणार। माझा एक ऑब्जेक्टिव्ह आहे, मी आता गुप्ताजीला पण सांगत होता, जिथे औद्योगिक जगतचे लोक आहेत त्यांचा एक फंड असतात CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा फंड असतात। ते फंड तुम्ही वर्सोवा विधानसभेला आणून वर्सोवाचा विकास करू शकत होतं ना, तुम्ही नाही केला। ते फडणवीस साहेबांनी खूप स्कीम दाखवली, एक पण स्कीम तुम्ही हे विधानसभामध्ये इम्प्लिमेंट केली का? त्याचा जवाब नाही आहे। ते आता भारती लवेकरचा टाइम आला आहे आणि काँग्रेस पक्षाचा कोणी पण नेता येऊ दे उमेदवार बनून, आम्हाला राहुल गांधीचा झेंडा बुलंद करायचा आहे, आमचा एकच लक्ष आहे। मला उमेदवारी मिळेल की नाही मला माहिती नाही, पण कुणाला ही उमेदवारी भेटेल, काँग्रेसचा पक्ष यावेळी वर्सोवा विधानसभामध्ये बुलंद होणार आहे। इकडे पाहायला गेलं तर मुख्यमंत्री सांगतात की आम्ही हजारो कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी दिलेले आहेत, पण वर्सोवा विधानसभेची पातळी पूर्ण खड्ड्याने झालेली आहे। याकडे तुम्ही बघा, ते त्यांचा एक नेक्सस आहे कॉन्ट्रॅक्टरशी। तुम्ही कॉन्क्रीट रोड केला असता तर ते मुद्दाच नाही असता, तुम्हाला डांबरचा रोड करायचा आहे, तुम्ही आज जे खड्डे झाले आहे त्याच्यामध्ये डांबर घालतात, परत पाऊस येतात परत ते खड्डे होतात, तुम्ही परमनंट सोल्युशन काढा ना। बघा आज जितके विकसित देश आहे ते कशा करतात, एक रबरची टेक्नॉलॉजी आली आहे, ते वॉटर रेजिस्टंट होतं, पाऊस आल्यानंतरच ते रोड खड्डा कधी होत नाही, तुम्ही ते केलंच नाही। जेव्हा BMC ला आपण विचारतात आम्ही आता कूल टेक्नॉलॉजी आणत, आम्ही आता हॉट टेक्नॉलॉजी आणत आहे, पण काही टेक्नॉलॉजी ते झाला नाही। आज BMCचं इलेक्शन नाही केला त्यांनी, ते घाबरत आहे। कशाबद्दल? आज BMC जे आहे ते रिचेस्ट BMC आहे देशातील, त्याचा बजेट 40,000 कोटीचं आहे, ते तुम्ही स्पेंड नाही करत आहे आम जनताला। तुम्ही सांगा BMCचा हेल्थ बेनिफिट सांगा, रोडचे काम सांगा, सॅनिटेशनचे काम सांगा, काहीच नाही केलं। त्यांनी असंही सांगितलं की प्रत्येक ब्लॉकमध्ये जनतेच्या सेवेसाठी कार्यालये सुद्धा उघडण्यात येणार आहेत। आज वर्सोवा विधानसभेमध्ये आयोजित न्याययात्रेत फरहान आझमी सोबत काँग्रेसचे प्रमुख नेते खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, मुंबई मायनॉरिटी अध्यक्ष इब्राहिम भाई जान आणि माजी नगरसेवक मोहसिन हैदर हे उपस्थित होते। आज जिस तरह से माइनॉरिटी कांग्रेस इस जिले में और मुंबई के अध्यक्ष और हमारे राष्ट्रीय उपाध्यक्ष फरहान आज़मी साहब के नेतृत्व में आज जन सैलाब आ गया माइनॉरिटी के बीच में। फरहान आज़मी साहब ने ऐलान कर दिया कि जनताओं के बीच में चले जाओ, उनकी मुद्दा लेकर रोड पे आ जाओ। आज जन सैलाब आ गया। फरहान आज़मी साहब के नेतृत्व में हम लोगों ने प्रोग्राम को जो करने का काम किया कार्यकर्ता के हैसियत से, आज फरहान आज़मी साहब ने समाज के बीच में ऐसा मैसेज दिया है कि सभी धर्म के लोग आज फरहान आज़मी साहब को अपने साथ लेकर चल रहे हैं और माइनॉरिटी एक उम्मीद की निगाह से देख रही है फरहान आज़मी साहब। फरहान आज़मी से कांग्रेस और मजबूत होगी और उनका जो
सोच है और जो लोगों के बारे में सोच रहे हैं, जैसे कि हर वार्ड में बोल रहे कि एक ऑफिस खोल रहे हैं, इससे कॉमर्स और और वो माइनॉरिटी हो या कोई भी शेयर हो, तो सबको लेकर जोड़ना का मतलब एक मजबूत जोड़ना चाहती है और जो पक्के हैं उनको जोड़ना चाहती है। और जैसे होटल का जो लगाया है बहुत अच्छा स्कूल मिल रहा है और बाकी आने वाले टाइम में मेडिकल कैंप और बहुत ऐसे बहुत सारे कैंप है जो करना चाहिए और हमें आगे देखिए आपको जो हो सकता है पार्टी जैसी मदद हो सकती है आप पोषा करें, हम आपके साथ हैं। जागृतशी बोलताना वर्सोवा विधानसभेतील गेल्या 10 वर्षांच्या कामगिरीवर भाजपला त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. जागृत महाराष्ट्र न्यूज, वर्सोवा, मुंबई. महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.